हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. तर आज जे आहे ना, मिशोचा एक छोटासा हॉल व्हिडिओ मी शेअर करणार आहे. कारण मी आता रिसेंटली मिशोवरनं शॉपिंग केली, सो म्हटलं ती शेअर करूयात. तर ॲक्च्युली मी टोटल 5 की 6 काहीतरी आयटम ऑर्डर केलेले. एक मी रिटर्न केला, तर तो नाही आहे व्हिडिओमध्ये कारण त्याची कपडा क्वालिटी चांगली नव्हती आली. सो बाकीचे शेअर करते. सगळ्यात आधी तर मी एक मेन्स टी शर्ट अजयसाठी ऑर्डर केलं, तर ते दाखवते आधी. सो त्यानंतर माझं दाखवते. हे आहे टी शर्ट आहे. ओके, हे काही अशा कलरमध्ये नेव्ही ब्लू डार्किश असा वेगळा कलर आहे हा, जो दिसतोय स्क्रीनवर तसा. आणि हे काहीतरी ना 301 रुपयाचं आहे. 301 रुपीजचं आहे. कपडा क्वालिटी 300 रुपयाच्या मानाने खूप छान आहे. खूप स्मूथ फॅब्रिक आहे आणि मुळात मला खूप आवडली याची क्वालिटी. मी स्क्रीनवरती साईडला हवं तर हे टाकेल, त्याचा फोटो टाकेल, सो तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारचं आहे. याच्यामध्ये मीडियम साईज जी आहे ती मी ऑर्डर केलेली. मी ह्यावेळेस ना मला शॉर्ट कुर्ती घ्यायची होती कारण शॉर्ट कुर्तीची खूप फॅशन झाली आहे. सो म्हटलं आपण शॉर्ट कुर्तीच ऑर्डर करूयात. तर मी ही कुर्ती घेतली. खूप छान आहे ही कुर्ती. हिचा कलर खूप मस्त आहे. राणी कलर टाईपचा कलर आहे हा. खूपच छान आहे. किंवा डार्क पिंक पण नाही म्हणता येणार, राणी प्युअर राणी पण नाही, पण असा काही कलर आहे हा. खूप छान आहे आणि खूप मस्त आहे. ह्या सगळ्या शॉर्ट कुर्ती आहेत जी आता खूप ट्रेंड फॅशन झाली आहे. सो मस्त आहे, घातल्यावर खूप छान वाटते. आणि हिच्यामध्ये माझी साईज आहे एक्स्ट्रा स्मॉल. ओके, आणि अशी काही डिझाईन आहे. आता हे आफ्टर वॉशच समजेल याचा कलर वगैरे काय जातोय की तसंच राहतंय की काय. आता सध्या तरी छान आहे, फॅब्रिक वगैरे मस्त आहे आणि घातल्यावर तर खूपच ऑसम दिसते. हिचा जो आहे ना तो पण मी फोटो स्क्रीनवर लावेल. आणि हिची प्राइस जी आहे ना कुर्तीची, मी तुम्हाला सांगते काय आहे. अरे यार, हा आजकाल ना ऍक्च्युली काय झालंय, याच्यावर ना प्राइस पहिले ना याच्यावर प्राइस येत होत्या इथे सीओडी आणि मग प्राइस मेन्शन होत होती. आहे 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 ओके आहे. हे शॉर्टचीच आय थिंक ही पण शॉर्टचीच दाखवली आहे. असं कसं काय? ओके, शॉर्ट कुर्तीची आहे ही, पण याच्यावर प्राइस नाही आहे मेन्शन. आय थिंक काही याच्यावर प्राइस असते वाटतं, काही याच्यावर नसेल मे बी. तर हिची जी आहे ना ती माझ्या लक्षात नाही, पण 216 की 250 रुपयाच्याच आसपास आहे ही कुर्ती. मी स्क्रीनवरती ना तिची प्राइस आणि फोटो टाकेल, सो तुमच्या लक्षात येईल. एवढ्या कमी किमतीमध्ये एवढी कुर्ती म्हणजे यार सिरियसली खूप छान आहे, मस्त आहे. मला आवडली. नक्की तुम्ही पण ट्राय करा. ही घेतली नसेल तर घेऊन बघा. नेक्स्ट कुर्ती जी आहे ती मी ही दाखवते. हिच्यावर पण काही प्राइस वगैरे लिहिली का? पण ह्या सगळ्या ना 300, 350 ते 250 किंवा 200 ते 350 याच रेंजमध्ये येते. आम्ही प्राइस साईडला मेन्शन करते. ही पण आय थिंक 250 ते 300च्याच मध्ये भेटली ही कुर्ती. ही तर मला जाम आवडली आहे कारण हिची जी आहे ना तो कॉलर इथे आहे ना, सो ते खूप भारी वाटतं, कम्फर्टेबल वाटतं मला तशा कुर्तीज घालायला. हिचा कलर आहे ब्लू आणि खूप छान आहे. ही अशी आहे ना ज्या मुलींना खूप जास्त शॉर्ट नाही आवडत ना त्यांच्यासाठी, म्हणजे हिची लेंथ खूप छान आहे, मोठी लेंथ आहे बघा. एकदम शॉर्ट कुर्ती पण नाही म्हणता येणार. जीन्स वरती वगैरे आरामात घालू शकतात तुम्ही, किंवा लेगिन्सवर पण ठीकठाक दिसेल, पण जीन्सवर जास्त लुक छान दिसते कारण मी हिला जीन्सवर वेअर केलेलं. मस्त वाटते खूप. थोडीशी ना आपल्या गुडघ्याच्या थोडी बऱ्यापैकी म्हणजे वरती येते, एवढी शॉर्ट पण नाही, पण छान आहे, कम्फर्टेबल आहे. आणि नेक वगैरे असल्यामुळे तर आणखी कम्फर्टेबल आहे. सो ही एक आवडली मला. नेक्स्ट दाखवते. ही पण एक खूप छान आहे. ही ब्लू कलर मध्ये. हिच्यावर जरी प्राइस लिहिली आहे का? सगळं एक्स्ट्रा स्मॉलच आहे. प्राइस हिच्यावर पण नाहीये. मी स्क्रीनवर ते टाकते जे घेतलंय मी त्याचा प्राइस वगैरे मेन्शन करते. तर सेम एक्स्ट्रा स्मॉल, सगळ्या एक्स्ट्रा स्मॉल आहेत. ओके, ही अशा प्रकारची कुर्ती आहे.
मस्त आहे. ही पण आय थिंक 250 की 300च्याच मध्ये खूप छान आहे. हिचा पण सेम सगळ्यांचा कपडा ऑलमोस्ट सेमच आहे. अशी काही घातल्यावर दिसेल. कलर वगैरे खूप छान आहे. एक्स्ट्रा स्मॉल आहे बट कम्फर्टेबल आहे, मस्त आहे. आणि ही शॉर्ट आहे, ही मस्त आहे. हिचा कलर वगैरे पण छान आहे. सो ही नाही ट्राय केली मी, ही केली आहे. इवन मी हिला वॉश पण केलं. वॉश नंतर मला प्रेस करावं लागलं. सो ही एक आहे. अजून एक कुर्ती आहे, ती कपाटातच राहिली, घेऊन येते. ओके, तर ऍक्च्युली काय झालेलं, ही मी घातली होती, ही पण ब्लॅकवाली कुर्ती, आणि हिला आयनसाठी दिलेलं. आणि आयन झाल्यानंतर परत मी याचं ठेवून दिली, माझ्याही लक्षात नाही आलं. सो हिची प्राइस तर माझ्या लक्षात आहे बट ॲक्युरेट नाही लक्षात. ही 350च्या आसपास मला काहीतरी भेटलेली आहे. सो ही तर मोस्ट ट्रेंडिंग आहे. हे जे डिझाईन आहे खूप चाललंय. बट याच्यामध्ये पण ना मला शॉर्ट ती अशी थोडीशी आपल्या कमरेच्या थोडी खाली असते ना, ती पाहिजे होती. पण ही त्याहूनही खाली आहे, बट काही हरकत नाही. काली कुर्ती काली बिंदी लावून आली ती वाली कुर्ती नाही, मस्त आहे. आणि ब्लॅक कलर ना सिरियसली एवढा क्लास दिसतो ना, म्हणजे जेवढे पण कलर आहेत ना, ब्लॅक घातल्यावरती चेहरा इतका खुलून दिसतो आणि लुक पण एवढं क्लासी येतं. मला पर्सनली असं वाटतं. मला तर खूप आवडतं ब्लॅक, खूप छान दिसतं घातल्यावर. हिचं असं झालेलं, ही स्मॉल साईजची, मी एक्स्ट्रा स्मॉल ऑर्डर केलेली. एक्स्ट्रा स्मॉल पण मला आली, पण इतकी फिटिंग मध्ये आली की मला कम्फर्टेबल नव्हतं वाटत. सो त्यामुळे मी एक्सचेंज केला आणि स्मॉल घेतली. ही 350च्या आसपास आहे. हिला पण मी आयन वगैरे केलं. सो मला असं वाटतं प्रेस म्हणजे धुतल्यानंतर यांना आयन करावंच लागेल असं. तर ह्या किती 4 कुर्त्या होत्या ना, 4 कुर्त्या झाल्या, एक टी शर्ट झालं. आणि आता आहे आपलं हे कॉर्ड सेट हा ना 550च्या आसपास आय थिंक काहीतरी याची रेंज आहे. हा अगेन ब्लॅक. माझ्याकडे आता इतका ब्लॅकचा स्टफ झालाय ना, ब्लॅक भरपूर ब्लॅक कलरचे कपडे झालेत. सो हे आहे काही अशा प्रकारचं. ओके, स्क्रीनवर पण मी फोटो टाकेल याचा. हे पण एक्स्ट्रा स्मॉल आहे बट हे खूप कम्फर्टेबल आहे, खूप छान आहे. हे बघा, हे असं नाही की मला ना असे पॅकने खूप आवडतात कारण खूप कम्फर्टेबल वाटतात आणि ट्रॅव्हलसाठी वगैरे तर बेस्टच. स्लीव्हजला हे काही अशा प्रकारे डिझाईन आहे आणि असं काही आहे. सो इथे पण असं खाली त्यांनी डिझाईन दिलेलं आहे, कट वगैरे नाही आहे, जस्ट असं आहे. सो तुम्ही ॲज अ कुर्ती म्हणून पण ह्याला घालू शकतात, ब्लॅक कलरचं, आणि घातल्यावर पण छान वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. एक्स्ट्रा स्मॉल आहे बट तरी पण खूप छान आहे, मस्त आहे, खूप चांगलं आहे. आणि याच्या खाली जी याची कॉर्ड सेटची पॅन्ट आहे ना, ती काही अशा प्रकारची, ओके, प्लाझो टाईप मध्ये, आणि मग खाली सेम डिझाईन. सो खूप छान आहे, खूप कम्फर्टेबल आहे. हे 550 मध्ये. मी ऍक्च्युली 1700चे हे सगळे घेतले होते, 1700, आणि ते शर्ट घेऊन 2000 झालेले. बट मी 500चं रिटर्न केला ना, सो 1500च्या आसपास एवढे सगळे कपडे आले, जे की खूप वर्थ इट आहे. तेच जर आपण मॉलमध्ये वगैरे गेलो तर मॉलमधनं 1500चा माझा एकच कपडा येऊन जातं, त्यात एक येत पण नाही. सो बेस्ट आहे ना की डेली वेअरसाठी पण, इव्हन ट्रॅव्हलसाठी पण असे कम्फर्टेबल कपडे असणं खूप गरजेचं आणि खूप छान वाटतं. सो या असे काही होते सगळ्यांचे. मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये प्रोडक्ट लिंक पण शेअर करेल, प्रोडक्ट कोड असतो त्यांचा, तो शेअर करेल, आणि फोटोज वगैरे साईडला मेन्शन करेल, सो तुमच्या लक्षात येईल. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ ब्लॉग जे पण आहे आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं पण विसरू नका. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.